पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरणी करू नका. धुळे जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची सध्या चिंता वाढली आहे. विहिरीला पाणी होतं, त्या पाणीवर आम्ही कपाशीची लागवड केली. म्हणजे इकडच्या सर्व शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. परंतु आता पाऊस लांबल्यामुळे पिकं वाढायला लागले. एवढ्या 8 दिवसात जरी पाऊस नाही आला तर दुबारा पेरणी करण्याची वेळ येईल. जे निंदणी झालेले, जे लावणी झालेले, ती मजुरी तर वाया जाणारच नाही. भारतीय हवामान खात्याचा असा अंदाज आहे की यावर्षी पाऊस थोडा लांबणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपण पेरणी ही 75 ते 100 mm पाऊस झाल्यानंतरच करावी. 75 ते 100 mm पाऊस हा पेरणीयोग्य पाऊस आहे. या व्यतिरिक्त ज्या पेरण्या होत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे ड्रीप उपलब्ध असल्यास पेरणीबरोबरच ड्रीपवरतीच पेरणी करावी.